हाय हॅलो नमस्कार. तर आज बनवायचं आहे आपल्याला ही जंगलातून आणलेली चिचुरडाची भाजी. तर मी स्वच्छ धुवून आणि साईडला ठेवलेल्या आहेत आणि तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि गरम तव्यावरती हे घालायचे आहेत. देठासहित बनवायची आहे भाजी आपल्याला. तर अशा प्रकारे घेतलेले आहेत आणि यांना चांगलं गरम तव्यावरती खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्याच्यावरती काळे डाग पडेपर्यंत भाजायचे आहेत आपल्याला. हे म्हणजे पावसाळ्यातच मिळतात आणि अशा आपण जर घरी झाडं लावलेली असलं तर उन्हाळा आणि पावसाळा भेटतात आणि याची भाजी थोडी नाही म्हणजे भरपूर कडू लागते, पण व्यवस्थित धुतल्यानंतर ते कडूपणा त्यातला खूप कमी होतो आणि भाजी म्हणजे औषधी आहे. तर आपले भाजून झालेले आहेत. गॅस पण बंद केलेला आहे आणि त्यानंतर आता आपण थोडा हलवून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला हे फोडायचे आहे. ते बघा तांब्या घेतलेला आहे. तांब्याने ते आपण चेचून घेऊया. हे बघा खूप इझिली फुटत आहे. ते गरम गरम मग चेचायचे आहेत म्हणजे लवकर फुटतात ते. आणि अशा प्रकारे प्रत्येक फुटलं पाहिजे अशा प्रकारे चेचायचे आहेत. तर हे बघा छानपैकी आपले चेचून होत आलेले आहेत. तर आपण गरम गरमच चेचलेले आहे त्यांना आणि त्यानंतर आपण याची भाजी बनवणार आहोत. तर ही भाजी खूप औषधी आहे आणि याच दिवसामध्ये विकायला पण मिळतात. तर याला आमच्याकडे चिचुरडा असं बोलतात. तर हे आपले सर्व चेचून झालेले आहेत आणि आता आपण त्याची भाजी बनवूया. आणि आता आपण धुण्यासाठी आपण काढणार आहोत. हे तांब्याला लागलेलं आपण काढून घेऊया आणि त्यानंतर सर्व एखाद्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे मी सर्व पातेल्यात काढून घेतलेलं आहे आणि आता आपण तवा धुवायला टाकूया. याच तव्यावरती आपण भाजी बनवणार आहोत. तर आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. त्यात थोडं जास्त पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याची फक्त साली आणि देठच घ्यायचे आहेत आणि बिया काढून टाकायच्या आहेत. बियांमध्ये कडवटपणा जास्त असतो त्यामुळे बिया नाही घ्यायच्या आहेत. तर आता हे बघा अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत. व्यवस्थित चोळायचे आहेत म्हणजे त्यातल्या बिया पाण्यामध्ये खाली बसतात आणि कातडी आणि देठच हे बघा अशा प्रकारे आता धुवून घेतलेले आहेत आणि साईडला काढून घेत आहे मी. अशा प्रकारे मी सर्व धुवून घेत आहे. तर ही फळं जर मार्केटमध्ये भेटले तर नक्की घेऊन आणि भाजी बनवून बघा. खूप छान लागते चपातीसोबत. तर हे आता आपले सर्व स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि तवा पण स्वच्छ धुतलेला आहे. गॅस ऑन करूया आणि तवा व्यवस्थित तापत ठेवूया. तर आपला तवा तापलेला आहे आणि आता आपण त्यावरती तेल घालून घेणार आहोत. तेल थोडं जास्त घालायचं आहे कारण की आपल्याला ही तेल आणि कांद्यावरतीच बनवायची आहे भाजी. आता तेल तापलेलं आहे आणि आता आपण व्यवस्थित कांदा चिरलेला आहे तो घालून घेऊया आणि कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा थोडं जास्त घालायचा आहे. कांदा परतायला थोडा वेळ लागणार आहे. आता तर सारखा हलवत कांदा परतायचा आहे. तर अशा प्रकारे आपला कांदा परतत आलेला आहे. गणपतीचा सीझन आहे, नॉनव्हेज बंद आहे आणि त्यामुळे अशा जंगली भाज्या खायच्या आहे. ते गणपतीच्या वेळेला खूप विकायला असतात. म्हणजे आमच्याकडे तर हर वेळेला असतात विकायला हे. तर आपला कांदा परतत आलेला आहे. गॅस कमी करूया आणि आता आपण त्यामध्ये मसाले घालूया. मीठ, हळद, घरचं लाल तिखट आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे आणि मसाला अगोदर आपण कांद्यासोबत परतून घेऊया.
छानपैकी कांद्यावरती मसाला परतायचा आहे अगोदर, आणि त्यानंतर आता आपण धुतलेली जी ती भाजी आहे ती घालून घेणार आहोत. आणि आता ती भाजी पण व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. गॅस फास्ट करूया आणि छानपैकी परतून घेऊया. यावरती काही झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही. फक्त 5 मिनटं परतायचं आहे की आपली भाजी तयार आहे. कारण की अगोदरच आपण त्याला भाजून घेतलेली आहे, त्यामुळे त्याला काही जास्त शिजवायची गरज नाही. तर आत्ता आपली छानपैकी परतत आलेला आहे. अजून 2 मिनटं आपण हे करणार आहोत. आता तेल सुटायला लागलेलं आहे आणि भाजी पण आपली परतत आलेली आहे आणि भाजी पण आता शिजून तयार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तर चला बाय.